welcome in this video lecture. Now in this video lecture we focus on the some short tricks related to inheritance and variation. Inheritance and variation यामध्ये मेंडलसेनचे आपण मोनो हायब्रिड, डा हायब्रिड, टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस हे क्रॉस आतापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. त्याच्याशीच रिलेटेड काही शॉर्ट ट्रिक्स आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याच्याशी रिलेटेड हा टेबल इथे तुम्हाला दिसतोय. ह्या टेबलमध्ये काही शॉर्ट ट्रिक्स आहे आणि त्या आपण इथे पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट कॉलम आहे जीनोटाइप, सेकंड कॉलम तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ हेट्रोझायगस पेअर, त्यानंतर आहे नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट्स, नंबर ऑफ काइंड्स ऑफ फिनोटाइप्स, त्याचबरोबर नंबर ऑफ F2 जीनोटाइप्स. यामध्ये हे सगळं आपल्याला काढायचे शॉर्ट ट्रिक्सचा वापर करून. सगळ्यात महत्त्वाचं इथे कशा पद्धतीने हे डिटेक्ट करायचं हे अगोदर आपल्याला समजलं पाहिजे. जसं यामध्ये एखादी समजा तुम्हाला एखादं क्रॉस दिलं तर त्या क्रॉसमध्ये तुम्हाला तिथे डिटेक्ट करायचे की ते हेट्रोझायगस किती आहे. जसं इथे समजा एक्झाम्पल दिलं कॅपिटल ए, यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे हेट्रोझायगस किती आहे. आणि इथे जर हेट्रोझायगस नसेल तर त्यामध्ये नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट यामध्ये असणारे 1. जसं यामध्ये कॅपिटल ए याचे गॅमेट्स इथे फॉर्म होतील एकच प्रकारचं कॅपिटल ए. त्यानंतर याचं क्रॉस आपण इथे केलं तर यामध्ये आपल्याला एकाच प्रकारचा फिनोटाइप भेटेल आणि एकाच प्रकारचा जीनोटाइप यामध्ये भेटेल. म्हणजेच यामध्ये हेट्रोझायगस पेअर जर नसेल दिलेल्या ब्रीडिंगमध्ये किंवा क्रॉसिंगमध्ये जर हेट्रोझायगस पेअर नसेल तर तिथे नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट्स असतात यामध्ये 1. त्याचबरोबर फिनोटाइप्स यामध्ये प्रकार असतात 1 म्हणजे 1. त्याचबरोबर इथे जीनोटाइप देखील असतात 1 टाईपचे. त्यानंतर इथे जर आपण मोनो हायब्रिड घेतलं, मोनो हायब्रिड जसं यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलं आहे. मोनो हायब्रिड म्हणजे काय की यामध्ये हायब्रिड म्हणजे काय की हेट्रोझायगस. जसं इथे कॅपिटल ए स्मॉल ए दिले, कॅपिटल ए स्मॉल ए याचे जर गॅमेट्स आपण काढले तर याचे 2 प्रकारचे गॅमेट्स पडतात, कॅपिटल ए आणि स्मॉल ए. त्याचबरोबर याचं जर आपण इथे जनरेशन घेतलं, इथे कॅपिटल ए स्मॉल ए, इथे असणारे कॅपिटल ए, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए, त्याचबरोबर स्मॉल ए. इथे काइंड्स ऑफ गॅमेट असणारे पहा 2. ज्यावेळेस एक हेट्रोझायगस पेअर असते दिलेल्या एक्झाम्पलमध्ये, ही झाली हेट्रोझायगस पेअर. त्यानंतर याचं जर आपण इथे काइंड्स ऑफ गॅमेट्स पाडले तर ते असतात 2 प्रकार. त्याचबरोबर याचं जर फिनोटाइप काढलं तर ते असतं यामध्ये 2 प्रकार. जसं याचं आणि याचं एक्सप्रेशन यामध्ये सेम असणार आहे. जसं मेंडलसेनच्या नियमानुसार जर आपण समजायला ॲक्झियल टर्मिनल घेतलं तर हे असणारे ॲक्झियल, हे प्लांट देखील असणारे ॲक्झियल, हे पण ॲक्झियल असणार आहे. बट हे असणारे टर्मिनल. म्हणजे इथे काइंड्स ऑफ फिनोटाइप घेतले तर ते यामध्ये असणारे 2 प्रकार. त्यानंतर इथे जर जीनोटाइप घेतले तर यामध्ये पहा कॅपिटल ए स्मॉल ए आणि स्मॉल ए यामध्ये 3 प्रकार तुम्हाला दिसत आहे जीनोटाइपचे. याच पद्धतीने इथे ही देखील क्रॉस इथे दिलेलं आहे पहा. यामध्ये 1 बाय 1 आपण इथे फोकस करतोय. जसं यामध्ये कॅपिटल ए स्मॉल ए विथ कॅपिटल बी असं जर आपण घेतलं, कॅपिटल ए स्मॉल ए विथ कॅपिटल बी, यामध्ये नंबर ऑफ हेट्रोझायगस पेअर पहा. ही हेट्रोझायगस आहे, ही होमोझायगस आहे. हेट्रोझायगस पेअर किती 1. त्यानुसार जर आता याचे आपण गॅमेट्स पाडले, कॅपिटल बी सोबत स्मॉल ए कॅपिटल बी सोबत, हे झाले यामध्ये प्रकार. गॅमेट्स यामध्ये किती टाईपचे पडतील 2 टाईपचे यामध्ये गॅमेट्स फॉर्म होतील. त्यानंतर याचं जर आपण F2 जनरेशन काढलं, F2 जनरेशन जर याचं काढलं तर यामध्ये पहा इथे येईल कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल ए कॅपिटल बी, इथे येईल कॅपिटल ए कॅपिटल बी, त्यानंतर स्मॉल ए कॅपिटल बी, इथे येईल कॅपिटल ए कॅपिटल बी, त्यानंतर इथे येईल कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी, त्याचबरोबर इथे येईल कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी. या तिघांचं जे एक्सप्रेशन आहे फिनोटाइप एक्सप्रेशन सेम असणार आहे. इथे जर घेतलं तर स्मॉल ए त्याचबरोबर कॅपिटल बी यांचं जर यामध्ये यांचं जर एक्सप्रेशन घेतलं तर हे वेगळ्या प्रकारचं असणार आहे. म्हणजे जर फिनोटाइप एक्सप्रेशन घेतलं तर हे 2 प्रकारचं असणार आहे. त्यानंतर जीनोटाइप घेतले तर यामध्ये 3 प्रकारचे असणार आहे. म्हणजे एक कॅपिटल ए कॅपिटल बी 2 असे असणार आहे, कॅपिटल ए कॅपिटल बी. त्यानंतर यामध्ये एक प्रकार असणार आहे स्मॉल ए कॅपिटल बी. त्याचबरोबर इथे कशा पद्धतीने गॅमेट्स फॉर्म होतात ते देखील इथे दिलेलं आहे. याच पद्धतीने म्हणजे आपल्याला जर इथे नंबर ऑफ हेट्रोझायगस पेअर इथे माहिती असेल तर त्यानुसार इझिली आपण इथे डिटेक्ट करू शकतो की याचे नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट्स इथे किती पडतील. त्याचबरोबर यामध्ये फिनोटाइप किती प्रकारचे असेल आणि जीनोटाइप यामध्ये किती प्रकारचे असेल
हे इझिली आपण यामध्ये डिटेक्ट करू शकतो. त्याच पद्धतीने इथे पहा नेक्स्ट दिलेला आहे पहा 4th नंबरचा कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. यामध्ये हेट्रोझायगस पेअर आहे 1. ह्या कंडिशनमध्ये इथे जर आपण गॅमेट्स पाहिलं तर कॅपिटल ए कॅपिटल बी सोबत, कॅपिटल ए स्मॉल बी सोबत. याचं जर फिनोटाईप आणि जिनोटाईप घेतलं तर त्यामध्ये फिनोटाईप असणार आहे 2 प्रकारचे 2 काइंड्सचे आणि जिनोटाईप यामध्ये असणार आहे 3 काइंड्सचे. पहा याच पद्धतीने इथे पूर्णपणे आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. कितीही जरी यामध्ये आपल्याला इथे विचारलं तरी आपण इझिली इथे यूज करू शकतो. इथे पहा इथे खाली फॉर्म्युले दिलेले आहे. मग इथे तुम्हाला जे पण एक्झाम्पल दिलेले आहे त्याचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माहिती असणं गरजेचं आहे की यामध्ये नंबर ऑफ हेट्रोझायगस किती आहे. नंबर ऑफ हेट्रोझायगस माहिती असेल तर त्यानुसार यामध्ये तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट किती असेल, त्याचबरोबर यामध्ये नंबर ऑफ फिनोटाईप काय असणार आहे, त्याचबरोबर नंबर ऑफ यामध्ये जिनोटाईप काय असणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथे एन म्हणजे आहे हेट्रोझायगस पेअर. त्याचबरोबर जर आपल्याला काइंड्स ऑफ गॅमेट्स काढायचे असेल तर 2n करायचं आहे. एन म्हणजे काय आहे, हेट्रोझायगस पेअर आहे. चला त्यानंतर जर फिनोटाईप काढायचं आहे तर 2 यामध्ये n असणार आहे. त्याचबरोबर इथे नंबर ऑफ जिनोटाईप काढायचा आहे F2 जिनोटाईप, तर इथे 3 यामध्ये n असणार आहे. चला तर मग एक एक्झाम्पल आपण यामध्ये पाहू. जसं यामध्ये फॉर एक्झाम्पल इथे घेतलं की राऊंड सीड आहे. राऊंड सीड याचं ते विथ येल्लो कलर हे हायब्रिड आहे. राऊंड सीड विथ येल्लो कलर यामध्ये इथे जर आपण पाहिलं तर एन म्हणजे काय की यामध्ये हेट्रोझायगस. पहा ही एक हेट्रोझायगस पेअर आहे, ही एक हेट्रोझायगस पेअर आहे आणि म्हणून इथे एनची व्हॅल्यू किती असणार आहे, 2 असणार आहे. एनची व्हॅल्यू इथं असणार आहे 2. एनची व्हॅल्यू 2 म्हणजे यामध्ये हेट्रोझायगस पेअर आहे 2 म्हणून एनची व्हॅल्यू इथे येईल 2. मग इथे जर आपल्याला नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट काढायची तर काय करणार, 2 यामध्ये 2 इज इक्वल टू 2 इंटू 2 म्हणजेच यामध्ये आन्सर किती असणार आहे, 4 असणार आहे. 2 इंटू 2 आन्सर काय असेल, 4 असेल. हे झालं यामध्ये काइंड्स ऑफ गॅमेट्स. त्यानंतर इथे जर समजा आपल्याला काढायचं आहे फिनोटाईप तर 2n एनची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2 म्हणून इथे घेणार 2 इज इक्वल टू 2 इंटू 2 यामध्ये आपल्याला F2 फिनोटाईप भेटणार आहे 4 काइंडचे. त्यानंतर इथे जर आपल्याला जिनोटाईप काढायचे तर 3 यामध्ये करायचं आहे 2 कारण यांची व्हॅल्यू आहे 2 आणि इथे इज इक्वल टू येईल 3 इंटू यामध्ये 3 म्हणजे इथे आन्सर असणार आहे 9. म्हणजे ज्यावेळेस इथे आपल्याला एक्झाम्पल दिलं जाईल तर त्यामध्ये हेट्रोझायगस किती आहे त्यानुसार आपण नंबर ऑफ गॅमेट इथे काढू शकतो, नंबर ऑफ F2 फिनोटाईप काढू शकतो, नंबर ऑफ F2 जिनोटाईप यामध्ये फाइंड आउट करू शकतो. इथे गॅमेट्स कशा पद्धतीने काढायचे ते देखील यामध्ये दिलेले आहे. पहा इथे जर दोन्ही सेम असेल होमोझायगस एक कशा पद्धतीने इथे गॅमेट्स पडतात ते देखील इथे तुम्हाला कॉम्बिनेशन दिले. यासाठी असणारे जे फॉर्म्युले आहे तर ते फॉर्म्युले आपण थोडक्यात समजून घेऊ. समजा एक्झामला तुम्हाला मोनो हायब्रिड विचारलं, तुम्ही इझिली त्याचे गॅमेट्स सांगू शकता. डाय हायब्रिड विचारलं इझिली सांगू शकतात किती प्रकारचे गॅमेट्स पडतील. पण जर समजा तुम्हाला विचारलं की ट्राय हायब्रिड असेल, टेट्रा हायब्रिड असेल, पेंटा हायब्रिड असेल तर त्या कंडिशनमध्ये पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करणं खूप डिफिकल्ट जातं आणि एवढं सगळं एक्झाम्पल सॉल्व करणार आणि त्यानंतर गॅमेट्स काढणार इम्पॉसिबल. त्यासाठी आपल्याला ही ट्रिक इथे लक्षात घ्यायची आहे. या फॉर्म्युलेनुसार तुम्ही काही सेकंदात इथे लगेच सांगू शकता की यामध्ये किती प्रकारची जिनोटाईप, किती प्रकारचे फिनोटाईप, किती प्रकारचे यामध्ये गॅमेट्स असेल, ही सगळे किती प्रकारचे फॉर्म होतात ते तुम्ही इझिली लगेच यामध्ये डिटेक्ट करू शकता. चला तर मग यामध्ये फॉर्म्युले आपण इथे पाहू. पहा इथे फॉर्म्युला आहे आपल्याला जर काइंड्स ऑफ गॅमेट काढायचे किंवा काइंड्स ऑफ फिनोटाईप काढायचे F2 फिनोटाईप त्यासाठी दोन्हींसाठी यामध्ये फॉर्म्युला सेम असणार आहे. त्यासाठी दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला हेट्रोझायगस पेअर इथे फाइंड आउट करायचे. जसं यामध्ये फॉर एक्झाम्पल मोनो हायब्रिड क्रॉसमध्ये आपण घेतलं समजा यामध्ये टॉल आणि डार्क. मग टॉलमध्ये आहे कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. पहा कॅपिटल टी स्मॉल टी याचे F1 हायब्रिड इथे भेटणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी आणि हे मोनो हायब्रिड झालं. याचे किती काइंडचे गॅमेट्स पडतील हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. किती काइंडचे गॅमेट्स पडतील तर 2 काइंडचे गॅमेट पडेल. काइंडमध्ये जाणार आहे कॅपिटल टी, काइंडमध्ये जाणार आहे स्मॉल टी. मग इथे एवढं सगळं सॉल्व करायचं आहे. नीट एक्झाममध्ये डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारला हाऊ मेनी काइंड्स ऑफ गॅमेट दीज आर प्रोड्यूस बाय डॅश डॅश
क्रॉस मोनोहायब्रिड असेल, डायहायब्रिड असेल, ट्रायहायब्रिड असेल, टेट्राहायब्रिड असेल, तर त्यावेळेस यामध्ये हे सगळं सॉल्व करायची गरजच नाही. तर आपण इझिली यामध्ये सांगू शकतो. पहा, यामध्ये फक्त फॉर्म्युले वापरायचे आणि थोडंसं यामध्ये लॉजिक इथे वापरायचं आहे. दिलेलं एक्झाम्पल कशाचं आहे? मोनोहायब्रिड आहे, डायहायब्रिड आहे, ट्रायहायब्रिड आहे, टेट्राहायब्रिड आहे आणि त्याचबरोबर जिनोटाईप दिलेलं आहे. तर त्यामध्ये हायब्रिड्स किती आहे किंवा हेट्रोझायगस पेअर किती आहे? मग तुम्हाला दिलं आहे समजा कॅपिटल टी स्मॉल टी, यामध्ये आहे हेट्रोझायगस पेअर 1 किंवा कॅपिटल टी स्मॉल टी विथ यामध्ये कॅपिटल ए, यामध्ये हेट्रोझायगस पेअर आहे 1च, लक्षात घ्या. आणि अशा कंडिशनमध्ये इथे फॉर्म्युला आपला असणार आहे 2n. n म्हणजे काय? तर यामध्ये हेट्रोझायगस पेअर. मग हे दोन्ही सोबत असेल किंवा एकच असेल तर यामध्ये हेट्रोझायगस आहे 1. मग इथे 2 यामध्ये करणार 1. That is the answer is the 2 and this is the answer in which we can calculate the number of gametes. जर समजा तुम्हाला हेच एक्झाम्पल अशा पद्धतीने विचारलं, तुम्हाला समजा एक्झाम्पल दिलेलं आहे, यामध्ये एक्झाम्पलमध्ये समजा इथे दिलं आहे सीड शेप, सीड कलर आणि प्लांट हाईट असं दिलं. समजा फॉर एक्झाम्पल इथे दिलं कॅपिटल टी, त्यानंतर कॅपिटल आर आणि त्यानंतर कॅपिटल वाय, स्मॉल वाय. आता असं कितीही मोठं एक्झाम्पल असेल, फक्त त्यामध्ये फोकस करायचं आहे हेट्रोझायगस पेअरवरती. इथे हेट्रोझायगस भले यामध्ये 3 पेअर दिला आहे, पण हेट्रोझायगस पेअर आहे 1, लक्षात घ्या. आणि म्हणून इथे एनची व्हॅल्यू आहे 1 आणि म्हणून 2n इज इक्वल टू यामध्ये 2 असणार आहे अँड आन्सर इज द 2. म्हणजे 2च प्रकारचे गॅमेट्स यामध्ये फॉर्म होतील. भले तुम्हाला कितीही पेअर देऊ, पण त्यामध्ये फक्त फोकस करायचं आहे हेट्रोझायगस पेअरवरती आणि त्यानुसार तुम्ही आन्सर इथे कॅल्क्युलेट करू शकता. पहा, डायहायब्रिड क्रॉस असेल तर डायहायब्रिड म्हणजेच यामध्ये 2 हायब्रिड असेल म्हणजे दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जर 2 हेट्रोझायगस पेअर असेल, डायहायब्रिड म्हणजे असं काही नाही की 2च कॅरेक्टर एकसोबत, 2 जर हेट्रोझायगस पेअर असेल, जसं फॉर एक्झाम्पल कॅपिटल आर स्मॉल आर, त्याचबरोबर कॅपिटल टी स्मॉल टी हे सोबत आहे यामध्ये इथे झालं हे हेट्रोझायगस 2 पेअर म्हणजेच यामध्ये 2 पेअर आहे हेट्रोझायगसच्या. यामध्ये आहे कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल टी स्मॉल टी, हेट्रोझायगस 2 पेअर आहे. त्यावेळेस यामध्ये पहा 2 यामध्ये n असणार आहे आणि nची व्हॅल्यू असणार आहे 2 आणि nची व्हॅल्यू 2 असेल तर त्यावेळेस इथे आन्सर असेल 2 × 2 इज इक्वल टू 4. असे यामध्ये तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. किंवा इथे समजण्यासाठी आणखी एक एक्झाम्पल घेते मुद्दामून. यामध्ये समजा तुम्हाला एक्झाम्पल दिलं कॅपिटल ए, त्यानंतर कॅपिटल बी स्मॉल बी आणि त्यानंतर कॅपिटल सी स्मॉल सी. हाऊ मेनी टाईप्स ऑफ गॅमेट फॉर्म इन दिस केस? यामध्ये किती प्रकारचे गॅमेट्स पडेल? तुमच्या डोक्यात असेल की यामध्ये कॅपिटल ए आहे, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. तुम्ही विचार करताल की यामध्ये 3 कॅरेक्टर आहे, पण लक्षात घ्या हेट्रोझायगस 2च आहे. कॅपिटल बी स्मॉल बी हे एक हेट्रोझायगस आहे आणि कॅपिटल सी स्मॉल सी हे एक हेट्रोझायगस आहे. आणि अशा कंडिशनमध्ये इथे यांची व्हॅल्यू असणार आहे 2 आणि म्हणून इथे आन्सर असेल 2 इज इक्वल टू 2 × 2 अँड आन्सर इज 4. चला, इझिली यामध्ये तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर यामध्ये जर ट्रायहायब्रिड क्रॉस असेल तर ट्रायहायब्रिडमध्ये 3 कॅरेक्टर असेल. समजा आपण घेतला सीड शेप कॅपिटल आर, त्यानंतर स्मॉल आर, सीड कलर कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि त्यानंतर प्लांट हाईट कॅपिटल टी स्मॉल टी. यामध्ये पहा 3 हेट्रोझायगस पेअर आहे. हे पण हेट्रोझायगस आहे, हे पण हेट्रोझायगस आणि 3 जर असेल तर यामध्ये एनची व्हॅल्यू असणार आहे 3 अँड 2 यामध्ये असेल 3 इज इक्वल टू 2 × 2 आणि यामध्ये आन्सर असणार आहे टोटल 8 असणार आहे. 8 प्रकारचे 8 काइंडचे यामध्ये गॅमेट्स इथे फॉर्म होतील. आता आणखी एखादा आपण मनाने घेऊ टेट्राहायब्रिडमध्ये समजा आपण आणखी एक वाढवलं म्हणजे यामध्ये समजा इथे सीड शेप आहे, सीड कलर आहे, त्यानंतर प्लांट हाईट आहे आणि त्याचबरोबर यामध्ये समजा आणखी एक सोबत आपण घेतलं आणि ते सोबत आहे पॉड शेपमध्ये इन्फ्लेटेड आणि त्यानंतर कन्स्ट्रिक्टेड. यामध्ये इन्फ्लेटेड कन्स्ट्रिक्टेड घेतलं कॅपिटल आय स्मॉल आय. यामध्ये पहा 4 हेट्रोझायगस आहे म्हणजे एनची व्हॅल्यू किती असणार आहे तर 4 असणार आहे. दॅट मीन्स 2 यामध्ये 4, दॅट मीन्स 2 × 2 × 2 × 2 आणि आन्सर किती असणार आहे यामध्ये पहा
2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 यामध्ये काय असणार आहे 16, राईट. तर यामध्ये नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट किती पडतील 16. कसंही एक्झाम्पल असेल तर इझिली यामध्ये तुम्ही सॉल्व करू शकता विथ द हेल्प ऑफ दिस ट्रिक. कितीही कॅरेक्टर देऊ, फक्त त्यामध्ये फोकस करायचं आहे हेट्रोझायगसवरती. त्यानुसार तुम्ही फाइंड आउट करू शकता नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट. आणि लक्षात ठेवा नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट्स याचा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला नंबर ऑफ काइंड्स ऑफ फिनोटाईप इन F2 यासाठी देखील लागू पडतो. त्यानंतर आपण पाहू यामध्ये हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द काइंड्स ऑफ नंबर ऑफ जिनोटाईप. पहा इथे नंबर ऑफ काइंड्स ऑफ जिनोटाईप जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला आहे 3n. 3n. n म्हणजे काय हेट्रोझायगस पेअर. सेम मोनोहायब्रिडमध्ये हेट्रोझायगस पेअर असतात 1. मग इथे मोनोहायब्रिड क्रॉस दिले कॅपिटल टी स्मॉल टी, हेट्रोझायगस पेअर आहे 1. हेट्रोझायगस पेअर आहे 1. मग इथे नंबर ऑफ काइंड्स ऑफ जिनोटाईप काढायचे तर काय येईल 3 म्हणजेच यामध्ये आन्सर असणार आहे 3. मग जर आपण मोनोहायब्रिड घेतलं तर त्याचा F2 जिनोटाईप असणार आहे यामध्ये 3. पण जर समजा तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला आणि त्या क्वेश्चनमध्ये समजा कॅपिटल टी स्मॉल टी आहे आणि कॅपिटल आर आहे आणि तुम्हाला विचारलं की हाऊ मेनी काइंड्स ऑफ जिनोटाईप दिज आर प्रोड्यूस इन दिस केस, अशी केस असेल तर यामध्ये नंबर ऑफ काइंड्स ऑफ जिनोटाईप किती असणार आहे. तर तुम्ही विचार करताल की यामध्ये 2 कॅरेक्टर आहे, लक्षात घ्या. पण हेट्रोझायगस पेअर यामध्ये एकच आहे म्हणून इथे 3n आपलं nची व्हॅल्यू आहे 1 आणि म्हणून इथे 3 आपण 1 करणार आणि आन्सर असणार आहे यामध्ये 3. म्हणजे नंबर ऑफ काइंड्स ऑफ जिनोटाईप यामध्ये 3च असणार आहे जरी असं एक्झाम्पल असेल. आपल्याला फोकस करायचं आहे आणि ते म्हणजे फक्त हेट्रोझायगस पेअरवरती. लक्षात घ्या फक्त हेट्रोझायगस पेअर यामध्ये फाइंड आउट करायचे, त्यानुसार आन्सर इथे फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर डायहायब्रिड क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी त्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर, हे झालं एक हेट्रोझायगसचं एक्झाम्पल. डायहायब्रिड क्रॉस यामध्ये 2 हायब्रिड आहे. 2 हायब्रिड म्हणजे हे पण हायब्रिड आहे हे पण हायब्रिड आहे म्हणजे हेट्रोझायगस आहे. असं जर असेल तर nची व्हॅल्यू असणार आहे 2 कारण यामध्ये 2 हेट्रोझायगस आहे आणि त्यावेळेस इथे nची व्हॅल्यू 2 असणार आहे. मग 3 यामध्ये असेल 2, दॅट मीन्स 3 इंटू यामध्ये 3 आन्सर असणार आहे 9. दिस इज द काइंड्स ऑफ जिनोटाईप वी कॅन सी इन दिस केस. पण जर समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला बोर्ड एक्झाममध्ये किंवा यामध्ये नीटमध्ये क्वेश्चन विचारला आणि क्वेश्चनमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर आणि त्याचबरोबर कॅपिटल वाय आणि कॅपिटल वाय असं जर असेल आणि तुम्हाला विचारला हाऊ मेनी काइंड्स ऑफ जिनोटाईप वी कॅन गेट इन F2 जनरेशन, तर यामध्ये आन्सर पहा काय असणार आहे. तर इथे आन्सर फाइंड आउट करताना अगोदर हेट्रोझायगस पेअर, इथे हेट्रोझायगस पेअर आहे 2, ही हेट्रोझायगस नाही आहे. कॅपिटल वाय हे दोन्ही सारखे आहेत आणि हे होमोझायगस आहे त्यामुळे आपण त्याला याच्यात विचारात घेणार नाही. हेट्रोझायगस 2च आहे म्हणून 3 यामध्ये 2च येईल आणि 3 इंटू 3 आन्सर असणार आहे यामध्ये 9. चला तर यामध्ये असं तुम्हाला कन्फ्युजन इथे होऊ शकतं, त्यासाठी मुद्दामून मी अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल्स आहे तर ते एक्झाम्पल्स इथे घेतलेले आहे. चला त्यानंतर यामध्ये ट्राय हायब्रिड क्रॉस ज्यावेळेस 3 हायब्रिड असेल जसं कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर आणि त्याचबरोबर कॅपिटल वाय स्मॉल वाय तिन्हीही यामध्ये हेट्रोझायगस आहे. कॅपिटल टी स्मॉल टी हेट्रोझायगस आहे, कॅपिटल आर स्मॉल आर हे देखील हेट्रोझायगस आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय हे देखील हेट्रोझायगस आहे. म्हणजे इथे nची व्हॅल्यू असणार आहे 3. मग इथे 3 यामध्ये काय असणार आहे 3 असणार आहे. 3 इंटू यामध्ये असणार आहे 3 अँड आन्सर असणार आहे यामध्ये 27. अशा पद्धतीने इथे तुम्ही नंबर ऑफ काइंड्स ऑफ जिनोटाईप यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतात. त्याच पद्धतीने आणखी एक प्रकारे एक्झाम्पल पाहू. समजा तुम्हाला असं दिलं कॅपिटल टी यामध्ये समजा सोबत दिलं यामध्ये कॅपिटल आय आणि कॅपिटल आय इथे देखील आपण हेट्रोझायगस 3च म्हणणार. हे कॅपिटल आय सोबत आहे हे हेट्रोझायगस नाही आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे आन्सर यामध्ये 27च असणार आहे. किती हेट्रोझायगस पेअर आहे तुम्हाला दिलेले किती कॅरेक्टर ते महत्त्वाचे नाही आहे, हेट्रोझायगस पेअर किती आहे ते यामध्ये महत्त्वाचे आहे. एक इथे आपण टेट्रा हायब्रिड क्रॉसचं देखील एक्झाम्पल यामध्ये घेऊ. टेट्रा हायब्रिड क्रॉस, टेट्रा म्हणजे 4 जर हायब्रिड असेल तर कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर त्याचबरोबर कॅपिटल आय आणि स्मॉल आय अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल घेतलं. यामध्ये 4 हायब्रिड आहे म्हणून याला म्हणायचं टेट्रा हायब्रिड. इथे nची व्हॅल्यू असणार आहे 4 आणि म्हणून इथे 3 काय येणार आहे 4 म्हणजेच यामध्ये
3 इंटू 3 इंटू 3 इंटू यामध्ये असणार आहे 3. पहा तर मग इथे 3 इंटू 3 असणार आहे 9, 9 इंटू 3 असणार आहे 27 अँड 27 इंटू 3 यामध्ये असणार आहे आन्सर 81. दॅट इज द 81 डिफरंट काइंड्स ऑफ जिनोटाईप वी गेट इन टेट्रा हायब्रिड क्रॉस. तर अशा पद्धतीने इथे आपण शॉर्ट ट्रिक्स पाहिले आहेत, ज्यानुसार इझिली तुम्ही फिनोटाईप इथे काढू शकतात, F2चं जिनोटाईप काढू शकता F2चं. त्याचबरोबर यामध्ये नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट्स इथे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युले. एक लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये नंबर ऑफ काइंड्स ऑफ फिनोटाईप अँड नंबर ऑफ काइंड्स ऑफ गॅमेट्स दिस हॅविंग द सेम फॉर्म्युला, दॅट इज द 2n अँड मीन्स द हेट्रोझायगस पेअर. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये हेट्रोझायगस पेअर किती आहे ते अगोदर यामध्ये फाइंड आउट करायचे. त्यानुसार यामध्ये कसं जरी एक्झाम्पल विचारलं तरी तुम्ही इझिली यामध्ये ते सॉल्व करू शकता. सो वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर विथ नेक्स्ट टॉपिक. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ.